कसं काय वाटलं पाखरू? पाखरू? अरे मामा तुझं काय वय काय पाखरू वगैरे काय? काय अरे वयाला काय झालं? मी अनका आणि विश्वामित्राचं जेव्हा झंगाड जमलं, अरे शुक काय करतोस? तेव्हा विश्वामित्राचं काय वय होतं का रे झंगाड करायचं? चुकलं आमचं. म्हणजे देवानं केलं की वाढ आणि माणसानं केलं की नावस्वाड वैर. अरे सोड र, तू काही कर पण ओरडू काय चंद्रा. या चंद्राबाई, आज तुमचं नाच गाणं लय बेस झालं बघा. खरंच आमच्या काळजात लचक भरली. पुरी झाली तुमची थट्टा संपतराव. म्हणलं एवढं मोठं माणूस आज नाच गाण्याला आलंय, तेव्हा गाणं ठसक्यातच व्हायला पाहिजे. हे आणि आज कोण साहेब आणलेत बरोबर? चाल विसरलोच बघ. तुझी धुंदी डोसक्यात शिरली म्हणजे समजा इसरायला होतं बघ. काय बोलतो? अरे घबरा रे तू. तुमची ओळख घालून देते. हा माझा भाचा म्हणजे लोकर. हा लय मोठा शिकून गाजरावाट झालेला आहे. याचं नाव नाता. नमस्कार. नमस्ते. हा मुंबईला असतो. लय मोठ्या अफसराच्या जाग्यावर ह्याची भरती व्हायची. हे काय म्हणताय सा? अहो तुम्ही आमच्या मामाचं बोलणं मनावर घेऊ नका. अहो मुंबईत कचऱ्यासारखे ग्रॅज्युएट पडले. एवढ्या मोठ्या आवाढव्य शहरात नुसत्या शिक्षणानं नोकरी मिळते. तर आमच्या धंद्याचं बी असंच झालंय. कुणाला कशाची कदरच नाही. सध्या जिकडे तिकडे सिनेमा झाल्यात, फुकटात नाच गाणं बघायला मिळालं तर ही गर्दी करतात. आणि कणक बांधून छान कमाई करावं म्हटलं तर खर्च बी निघत नाही. मग तुम्ही सांगा, इतक्या माणसांचं फळ आम्ही चालवायचं कसा? अगं चंद्रा, आता आठवण झाली बघ. कसली हो? आमच्या बायकोनं हे लाडू दिलेत तुझ्यासाठी. या बया, म्हणजे माझ्या वहिनीने लाडू धाडलेत व्हय? झालं. म्हणजे हिच्याकडनं लाडू मिळाल्यावर आम्हाला भाव बनून मोकळी झाली. तुला तसंच पाहिजे. साहेब आ करा. का? पहिला लाडू तुम्हाला. आमची गरीबाची ओळख ठेवा म्हणजे झालं. अरे तू आता काय तू वाट बघत उभा राहिलाय? मी काय करू? काय? अरे बाईची जात नाही त्याला कसती. बाप्या किती पाण्यात आहे याचा अंदाज घेती. अरे तू बी उचल की एक लाडू आणि घाल तिच्या तोंडात. बरं वाटलं असेल. आता म्हणावं काय? आमची ओळख काळजाच्या कपाटात बंद करून ठेवा. असं म्हणावं. अरे मामा, धंद्यातल्या ओळखी अशा काळजाच्या कपाटात ठेवायच्या म्हणजे बाईंच्या हृदयात एक आपल्याला अख्खं गोदरेजचं कपाट बसवावं लागेल. देवा परमेश्वरा रामा, अरे पांडुरंगा श्रीरंगा नमस्कार रे देवा. सांभाळून घे आजचा दिवस सुखा समाधानात जाऊ दे. परमेश्वरा नमस्कार रे देवा तुला. घे रे बाबा उदबत्त्या लाव तिकडे. शाबास. समाधान लॉन्ड्री. समाधान, तुमच्या लॉन्ड्रीत कपडे धुतात का हजामती करतात? बाई आपण कशासाठी आला आहात? काय म्हणाला? नाही म्हटलं एवढा माझ्या हातातलं काम हटपतो आणि मग निवांतपणे आपल्याकडे पाहतो. मला 1 मिनिट सुद्धा थांबायला वेळ नाहीये. पण बाई असं काय करताय? तुम्हाला जर इतकी घाई होती मग याच्या आधी नाही का यायचं? म्हणजे तुम्ही आल्यावर तुमच्याकडे लक्ष द्यायला माझे हात मोकळे तरी असायला हवेत की नाही? नॉनसेन्स. तुम्ही मला समजलं तरी कोण? आगीचा बंब. काय? आगीचा बंब म्हणजे त्याला म्हणजे दाखवत मला काय म्हणायचंय की आगीचा बंब सुद्धा वेळ प्रसंग बघून थोडा वेळ थांबतो. पण तुम्ही आल्यापासून तुमचं आपलं ते ठण 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 चालूच आहे. मग तुम्ही माझं केवढं मोठं नुकसान करून ठेवलं ते मला आत्ताच्या आता भरून हवंय. माझी नवी इम्पोर्टेड साडी काढली हो, खैबर खिंडी सारखं चक्क भगदार काढून ठेवलं. वरती तोंड करून हे बघा. मी आपला आभारी आहे. आतापर्यंत इतिहासात मी खैबर खिंडीचं वर्णन फक्त वाचलं होतं. आज आपल्यामुळे साक्षात त्याचं दर्शन होत आहे. ते काय नाही, तरी म्हटलं होतं दिवसभरात काय भानगड करू नकोस म्हणून. नाही काय नाही. मला काय म्हणायचं बाई, ही तुमची साडी मला तरी काय इम्पोर्टेड दिसत नाही. बसतो. बाई तुम्ही एक काम करा, ही साडी इथे ठेवून जा. मालकाला एक इथे दाखवतो. ही खैबर खिंड तुमची. लॉन्ड्रीच्या नियमाप्रमाणे याचे अर्धे पैसे तुम्हाला नक्की परत मिळायला हवेत. काय? अर्धेच पैसे? यस. ओ मिस्टर, ही साडी
साडी मी काय लिलावात घेतलेली नाहीये आणि तुमच्या दारात भीक मागायला सुद्धा आलेली नाही. म्हणे अर्धेच पैसे देऊन टाकू. या साडीतून तुमचा 4 महिन्याचा पगार नक्कीच सुटेल. ह्या तुम्हाला ठेवून लॉन्ड्रीत काम करतो आणि स्वतः लँडलॉर्डच समजतो मला. खैबर खीण, मी सुद्धा इथे दे दान सुटे गिराण करत नाही थांबलेलो. हे तुमचं जुनं वस्त्रदान घ्या, आम्हाला नको. इडियट मेला. ना काय समाधान. जळलं मेल्या लोकांना कसलं समाधान देतात कुणाच ठाऊक. ओ खैबर खिंड, म्हणतेस तिच्या आईला सगळं किचाट. मावशी, अगं तुझा पत्ता शोधून काढता काढता नाकात दम आला माझ्या. शेवटी कोणीतरी म्हणाल अंत्यविधी सामानाच्या दुकानात जा, तिथं राहतात ते. अरे पहिल्यांदा मी तुला ओळखलंच नाही बघ. असं म्हटलं कोण एवढा हिरो येऊन दारात उभा राहिलाय. तुम्ही कशाला आला तिथं? नाही म्हटलं परदेशी बनावटीची मोटर घेऊन कोण पाहुणा आलाय आमच्याकडे. आलेच लगेच मागोमाग बघायला. दुसरा तिसरा कोणी नाही हो, सख्खा भाचा आहे तो माझा. जया मेला संशय स्वभाव. जातो जातो जातो. मावशी, अगं काकांची ओळख नाही करून दिलीस तू माझी. शी 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 शी. तुझी अशी आणि त्यांची ओळख का? तुमच्यात काहीतरी राडा दिसतोय. अरे तुझ्या अशी ओळख करून देण्याच्या लायकीचे आहेत का ते? जाऊ दे, आमच्या घराची रोजचीच कटकट आहे, काही अर्थ नाही त्याच्यात. बरं का रे बंड्या, तू काय घेणार? कोल्ड कॉफी की टी रे? ए भंकसपणा नको हा मावशी. चायला तू मला काय परका समजतेस? नाही हा बंड्या, काहीतरी घेतलंच पाहिजे. अरे इतक्या वर्षांनी तू आमच्याकडे आलास, तुला आठवतं लहान असताना तू आईच्या कडेवर बसून एकदा आमच्याकडे आला होतास, तेव्हा तुझ्या सगळ्या अंगाला खरूच झाली होती आणि सारखा करून रडत होतास. आईला तेवढेच आमची तंत्रोळीचा मावशी. पण आता आपली तब्येत फर्स्ट क्लास आहे हा, एकदम फिट. असं दे दिसते छान. पण हे बघ बंड्या, हा? मी तुझं काही ऐकणार नाही. तू काहीतरी कोल्ड तरी घेतलंच पाहिजे. मी मागवते. आहो आहो, इकडे या. काय हुकूम आहे? 2 मँगोलाच्या बाटल्या घेऊन या तुम्ही समोरच्या हॉटेलातून. 2? येस, आमच्या दोघांसाठी. हा हे बघा, येताना स्ट्रॉ आणायला विसरू नका. हा त्या नळ्या. 2 मँगोला 2 स्ट्रॉ. 2 मँगोला हे 2 सुद्धा पाठ 2 करत मँगोला जा. 2 स्ट्रॉ. मावशी, हं. परवा तुझं पेपरात छापून आलेलं भाषण वाचलं. आईला तुमच्या मंडळानं नवरे लोकांची कसली वाजवून टाकली आहे. आता तू सांग पंड्या, नाही म्हणजे करायचं तरी काय? अरे बायको म्हणजे हे मेले नवरे समजतात तरी काय? यांच्या 18 दारिद्र्यात आम्ही आमचा तारुण्य सडवून काढायचं. आईला आणि हे किचाटच. मावशी, फॉरेन मध्ये असलं काही भंकस नसतं. तिथं कुणीही कुणाचा गुलाम नसतो. अय्या, म्हणजे तू फॉरेन मध्ये असतोस? हो नो, इंडियातच. अगं माझा इथं फार मोठा बिझनेस आहे. हो तेच म्हणते मी. कारण बंड्या, तू मराठीत 2रीत का 3रीत असताना नापास झाल्यावर शाळेतून काढून टाकलं होतं ना मास्तरांनी. अगं शिक्षणावर काही सुद्धा अवलंबून नसतं ग. अगं मावशी, हं. माणसामध्ये गट्स पाहिजेत, गट्स. पैसा कमवायला ब्रेन लागतो. मावशी, तुझा हा हिंदूंच्या अंत्यविधीच्या सामानाचा धंदा किचाट तिच्या आईला आपल्याला बिलकुल पसंत नाही. अरे मला तरी तो होपलेस धंदा कुठं आवडतोय? कसला आलाय मेला तो धंदा? धंद्याचा धंदा तो. अगं आपल्या मायबाप सरकारनं पब्लिक लोकांच्या सोयीसाठी हाय क्लास धंद्याच्या इतक्या एक टॉप स्कीम्स काढलेल्या आहेत. फक्त साला राडा करता आला पाहिजे. कोण करता काय? माझ्याशी गाठ आहे. हा बंड्या समजतो कोण स्वतःला. आमच्या घरात येऊन रुबाब काय आहे काय? खोल. नवरा म्हणजे गाढव काय? समोरच्या हॉटेलातून 2 मँगोला आणा. तुमच्या बापाचा नोकरच का नाही? याची तरी परगोलॅक्स जुलाब के मीठी टिकिया. उद्या बघा, अहो म्हणायला वेळ मिळणार नाही, तिथेच मुक्काम करावं लागेल. बंड्याला म्हणा भर पिपाट पाणी उद्या. मावशी, तू म्हणशील तर तुला असला चॅप्टर धंदा खोलून देईन. काय झालं? चॅप्टर धंदा. पैसा म्हणशील ना तर साला फावड्यानं मातीसारखा ओढशील ग. कुणाची झिकझिक नाही, किचकिच नाही, हार्ड मनी. महिन्याभरात बंगला बांधशील, ब्रँड न्यू इम्पाला कार घेशील. आहेस कुठे? महिन्याभरात? अरे काय खरं बोलतोस ना तू बंड्या? अरे खरं म्हणजे यात तिकडंबाजीवर काही नाही हं? साला एकदम रॉयल धंदा. कसला धंदा म्हणाला बंडोबन? म्हणजे सट्टा बेटिंगचा का नारिंगी मोसुमीचा? तुम्ही मध्ये मध्ये बोलत जाऊ नका. नाही. तुम्हाला काही धंद्यातलं कळते का? नाही. तुम्ही आपल्या बाटल्या फोडून द्या. फोडूनच आणलेत. हो. ही तुम्ही घ्या. तुम्हाला काही अक्कल आहे? आधी पाहुण्याला द्यायचं. घे. घे रे तुम्ही घ्या बंड्या. ना, तुम्ही घ्या. नाही नाही ओके. तुम्ही घ्या. तुम्ही तुम्ही गप्प बसा.
थँक्यू. रॉंग नंबर. अगं मावशी, यानं काय आमचा घसा ओला होणार आहे थोडाच. बडबड घ्या, तुमचा घसाच काय सगळं ओलं होईल, काळजी करू नका. नाही, मी बाहेर आहे, काही लागलं तर बोला. हे रे गोविंदा, पी भरून ठरे, पाणी गेलं की पंचायत होईल. चेअर्स. घे. अरे हळूहळू ठसका लागेल, थंड आहे ना. मामा आपल्याकडे ब्रँड न्यू कार घेऊन कोण आले का? माय गॉड मामा, धक्काच बसला मला. मला वाटलं कोणीतरी आंधळा बसलाय तो शाळेच्या मदतीसाठी. भंकस तिच्या आईला. सॉलिड जोक. आंधळा नाही काय तो, आपल्यापेक्षा डोळस आहे. अच्छा बरे का, मी ओळख करून देते. ही माझी एकुलती एक मुलगी मधू. हाय हाय. मधू म्हणजे स्वीट. आणि हा बंड्या. मामा क्लीन बॉय झाल्यासारखा त्रिफळा चूर्ण चेहरा दिसतो नाही का रे यांचा? आईला इथे गुगलीलाच दांडी उडाली. तुम्ही प्लीज सिट डाऊन करा ना. ओह थँक्स. बस आणखीन घे ना थोडा मँगो. नको. आईला हा काय राडा झाला. काय म्हणाला? काही नाही काही नाही. मला वाटतं मावशी मी आता निघतो. का रे एवढ्या घाईने निघालास? छे छे, आज मी तुला जेवल्याशिवाय सोडणार नाही. मी तुमच्या शेजारी बसली म्हणून तुमच्यात काय करंट सुरू झालाय काय? नाही नाही मावशी, जेवायला मी तुझ्याकडे पुन्हा केव्हा तरी येईन. असं कसं, आज तू पहिल्यांदा आलाय, मी तुला जेवल्याशिवाय सोडणार नाही. अरे शिकरण पोळी आता करते. नको मावशी, माझी दुसरीकडे अपॉइंटमेंट आहे, ती मी साफ विसरलो होतो. मला तर जाऊन यायचं होतं. तुमच्याकडे हे आहे का? काय हवं म्हणाला? नाही नाही, माझी ब्रीफकेस. अच्छा, briefcase. मावशी, तुझ्या मंडळातल्या 2 बायका आपल्या धंद्यासाठी बोलावून ठेव. कशासाठी? आपलं ते पैशाचा धंद्याबद्दल आपण मागवून बोलूया. बरं आहे ना. अहो, पण तुम्ही थांबला थांबलाच तो, पण मला घाई झाली आहे. सुटलो बुवा. सोय होती म्हणून निभावलं, नाही तर भलते वांदा आला असता. कुठलं का पाणी साहेब? तू आज आपलं मोठंच काम केलंस यार. घे. साहेब, अहो सोय होती म्हणून केलं, मी काय घरात पाणी आणून दिलं का तो मासनी? हाई बंदी नको यार. घे. भंकस तिच्या आईला ठेव म्हणतो तर. तू मोठाच खानदानी इमानदार नोकर दिसतोस रे. हा साहेब, आपण खानदानी आणि इमानदार तर आहेत. आपलं एक छोटं काम करा, आपल्याला कुठेतरी एक नोकरी द्या. म्हणजे ही नोकरी तू सोडून देणार? ही कसली नोकरी आली आहे साहेब? बदलीचं काम करतोय. असल्या रोज बदलीच्या काम करून एक काम आलाय बघा. तसे माझ्याकडे जॉब खूप आहेत. आपल्याला एक द्या. एक नवीन बिझनेस ओपन करतोय, बर. त्याचं जमलं की तुला कळवतो. नक्की साहेब. नक्की. सलाम साहेब. नाही असं नाही, मी पगारात घेतो